नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या ही मुद्दाम सर्वांसमोर म्हणते की जानकी वहिनींचं असं म्हणणं आहे की हे सर्व मी केले, मग खरं काय आणि खोटं काय हे मात्र सर्वांना कळायलाच पाहिजे. आणि जर हे मी केले असेल तर दागिने मात्र माझ्या रूममध्ये असतील. जर हे जानकी वहिनींनी केले असेल तर ते दागिने जानकी वहिनीच्या रूममध्ये असायला हवे. हो की नाही वहिनी, बरोबर ना? आणि हे बघा आई, मी माझी रूम चेक करायला तयार आहेत. आणि जानकीला विचारते की जानकी वहिनी, तुम्ही आहात का तुमची रूम चेक करण्यासाठी तयार? तेव्हा जानकीला मात्र खूप वाईट वाटते आणि जानकी लगेच तयार होते की ठीक आहे, अगोदर मी माझीच रूम दाखवते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो वहिनी, असा कॉन्फिडन्स तुम्ही खोटे दागिने पुढे करताना सुद्धा दाखवलं होता. आणि खरं काय आहे ते फक्त मला नाही तर आई, सारंग, आजी आणि बाकी सर्वांना कळून द्यात. तेव्हा जानकी म्हणते की हो चलच, कारण माझ्या मनात चोर नाही. ऐश्वर्याने दागिने हे जानकीच्या रूम मध्ये लपवलेले असतात, परंतु जानकीला याबद्दल माहिती नसते. म्हणून सर्वजण हे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून जानकीच्या रूम मध्ये येतात. तेव्हा जानकी कपाटाजवळ येते आणि आईंना म्हणते की आई, बघितलेस का, हे कपाट जसेच्या तसे मोकळे आहेत आणि तिजोरी सुद्धा उघडी आहे. मी इथून सर्व दागिने काढले होते, मग मला एकच कळत नाही की ते दागिने सर्व खोटं कसे निघाले. तेव्हा सारंग म्हणतो की हो वहिनी बरोबर बोलते. आणि आईला म्हणतो पण आमच्या खोलीमध्ये जाऊन बघूया. तर आजी तोंडाला हात लावते. तेव्हा जानकी सुद्धा म्हणते की हो. आणि जानकी, सारंग सर्वजण ऐश्वर्याच्या रूम मध्ये जायला निघतात. तर लगेच ऐश्वर्या आडवी होते आणि एकच मिनिट, सारंग काय चालले तुमचे? असं काही रूल आहे की खरे दागिने हे लॉकर मध्येच असायला हवे? खरे दागिने त्या कुठेही ठेवू शकतात, इकडे कुठेही असेल, या ड्रॉवर मध्ये सुद्धा असतील. त्यामुळे सारंग, तुम्ही एक काम करा, तुम्ही कपाट चेक करा, तोपर्यंत मी इकडे चेक करते. तेव्हा जानकी आणि ऋषिकेशच्या दोघांना खूप वाईट वाटते. जानकी म्हणते की ऐश्वर्या, तर लगेच ऐश्वर्या म्हणते की काय ऐश्वर्या, खाली तर तुम्ही खूप तोऱ्यात बोलल्या की तुमच्या मनात चोर नाही म्हणून, मग आता तुमची चोरी पकडली जाईल म्हणून घाबरतात का तुम्ही? तेव्हा सुमित्रा म्हणते की थांब जानकी, सारंगला शोधून देत. तर लगेच ऐश्वर्या सारंगला म्हणते की जा सारंग शोधा. तेव्हा सारंग कपाटामध्ये शोधायला घेतो, इकडे तिकडे बघत असतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि आजी एकमेकीकडे बघून खुणावतात. त्यांना माहिती असते की दागिने हे कपाटातच सापडतील. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश तर तेथे उभेच असतात, परंतु त्यांना माहिती नसते की दागिने आपल्याकडे निघतील म्हणून. तेव्हा सारंग जेव्हा सर्व कपाट उचकतो तर तेथे साड्या ठेवलेल्या असतात. तर त्या साड्या तेथे एक थैली ठेवलेली असते आणि त्या थैलीत हे सर्व दागिने ऐश्वर्याने भरलेले असतात. तेव्हा सारंग ती थैली बाहेर काढतो, तर सर्वजण धक्क्यानेच त्याकडे बघत असतात. आणि जेव्हा त्या थैली उघडली जाते आणि त्यातून जे असली दागिने असतात तर ते सारंग जेव्हा बाहेर काढतो तर सर्वजण तोंडाला हात लावतात. जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा सारंग सर्व ती थैली खाली बेडवर टाकतो आणि त्यातून सर्व जानकीचे दागिने बाहेर येतात. आजी तर तोंडाला हात लावते आणि सुमित्रा सुद्धा डोक्याला हात लावून पाहतच असते. आजी म्हणते की अगं बाई, आता हे कुठले दागिने? तेव्हा जानकीला सुद्धा कळत नाही की हे दागिने कसे इथे आलेत. तेव्हा ऐश्वर्याला की दागिने उचलते आणि त्या दागिन्यांचा वास घेते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनी, अहो खरं आहे, कारण तुम्ही जेव्हा म्हणला होतात की तुमच्या दागिन्यांना कोणता तो केवड्याच्या अत्तराचा सुगंध येतो, अगदी तसा सुगंध या दागिन्यांना सुद्धा येतो. आणि धरा हे तुमचे सोन्याचे दागिने. तेव्हा जानकी ही त्या दागिन्यांजवळ येते आणि त्या दागिन्यांचा वास घेत असते. तिच्या हे सर्व काही लक्षात येत नाही की हे झाले कसे. तेव्हा सारंग लगेच विचारतो की अगं वहिनी, चुकून दागिने हे खरे इथे राहिलेत का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, अहो काय चुकून, मर्मान्य आहे, आपण एक वेळ असे समजूयात, हे खरे दागिने चुकून इथे कपाटात राहिले. पण मला एक गोष्ट सांगा की हॉलमध्ये जे खोटे दागिने आहेत अगदी या दागिन्यासारखे हुबेहूब दिसतात. मग वहिनी मला सांगा की ते दागिने आलेच कुठे? आणि अच्छा, म्हणजे ते दागिने हे खऱ्या दागिन्यांसारखे तुम्ही ते दागिने अगदी नकली बनवून घेतलेत, ते पण अगदी हुबेहूब. तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या काय बोलतेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की वहिनी, अहो याचा काय अर्थ होतो काय हे सर्व? तेव्हा आजी म्हणते की बाद झाले जानकी, आता हे सर्व नाटक तू बंद कर. आता असे म्हणशील की आता हे दागिने मला माहिती नव्हते, हे दागिने कुठून आले, मी तर ते बनवायला दिले नव्हते, मग कसे हे शक्य झाले? सुमित्राला म्हणते की अगं सुमित्रा, ही जानकी की आतल्या गाठीचे असेल हे माहिती नव्हते, इतकी पोहोचलेली असेल हे सुद्धा मला माहिती नव्हते. तेव्हा सुमित्राला सुद्धा खूप राग येतो, परंतु ऋषिकेशला मात्र हे काही सहन होत नाही. तो रागाने म्हणतो की हे सर्व बास करा. ऋषिकेश आईला म्हणतो की आई, जानकी असे केव्हाही करणार नाही. तेव्हा जानकी सुद्धा म्हणते की आई, खरंच मी काही केलेले नाही, आई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा ऐश्वर्या लगेच मध्येच म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही आता असे म्हणता की हे जे खरे दागिने आहे ना तेच मी तुमच्या कपाटामध्ये
ठेवले म्हणून माझ्यावरच तुम्ही आरोप करता। खाली जे काही खोटे दागिने पडलेत या दागिनेसारखे अगदी हुबेहूब दिसतात, ते दागिने सुद्धा बनवून मीच आणले असतील असे तुम्ही म्हणता आणि ते खोटे दागिने त्या सावकाराला मीच दिले असतील असे तुम्ही म्हणता। मग बोला आता। तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या बाद झाले। अगं का असे वागतेस, तुझ्यामुळे किती नुकसान झाले हे तुला कळते का? तेव्हा जानकीला खूप टेन्शन येते। जानकी म्हणते की अहो ऋषिकेश, आपण शेतकऱ्यांचे पैसे कसे द्यायचे? तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की जानकी अगं बाद झाले, तुझेही नाटक बंद कर आणि अजून किती खोटं बोलशील? तेव्हा मात्र सुमित्राचे हे बोलणे ऐकून जानकी आणि ऋषिकेश यांना आणखीनच धक्का बसतो आणि खूप वाईट वाटत असते, कारण आईंनी सुद्धा त्यांच्या विरुद्ध परत गैरसमज करून घेतलेला असतो। सुमित्रा जानकीला म्हणत असते की अगं आतापर्यंत मला असे वाटत होते की आपलं घर वाचवण्यासाठी तू इतकी प्रयत्न करते, आता माझ्या लक्षात आले की हे सर्व तू स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी करते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई काय बोलतेस तू? तर सुमित्रा म्हणते की नाही जानकी, अगं शेतकऱ्यांची इतकी मोठी तुला काळजी होती तर तू खरे दागिने द्यायचे होते काय ग? आजकालच्या तुम्ही ह्या मुली खोटं बोलण्यात इतक्या थराला जाता, मी असा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता। तर सुमित्राचे हे बोलणे ऐकून ऐश्वर्या आणि आजी या दोघींना तर फार आनंद होतो। त्या दोघी एकमेकींकडे बघून खूप खुश होऊन हसतात। बिचाऱ्या जानकीला मात्र खूप वाईट वाटते, कारण तिने हे सर्व कधी केलेलेच नसते। तेव्हा सुमित्रा मात्र ही जानकीवर आरोप करतच असते की आमच्या पिढीला हे तुमचे नाटक करण्यामध्ये सर्व आयुष्य निघून जाते। अगं जानकी, मी तर फार तुला वेगळी समजत होते, सगळ्यांपेक्षा वेगळी, परंतु तू तर अगदी सामान्य आणि स्वार्थी निघालीस इतरांसारखी। पण आता तू माझ्याशी कितीही गोड बोल, कितीही विनवण्या कर, पण माझा तुझ्यावर कधी विश्वास नाही बसणार आणि कधीच नाही असे बोलून सुमित्रा बाहेर निघून जाते। तेव्हा सुमित्राच्या सुद्धा डोळ्यात पाणी येते आणि जानकीला सुद्धा खूप वाईट वाटून तिच्या डोळ्यात पाणी येत असते। त्यानंतर आजी सारंग हे तेथून निघून जातात आणि ऐश्वर्या सुद्धा जानकीकडे बघत रूम मधून बाहेर जाते। तर जानकी ही ऋषिकेशला म्हणते, मला माहिती आहे की आता माझ्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार, तुमचा तर माझ्यावर विश्वास आहे ना? मला खरंच माहिती नाही ऋषिकेश, हे दागिने इथे आलेच कसे? तेव्हा ऋषिकेश सुद्धा खूप विचारात पडतो। त्यानंतर इकडे आजी आणि ऐश्वर्या घाईने बाहेर येतात। तर आजीला इतकी ते सर्व तिने ऐश्वर्याने कसे केले हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागलेली असते। ती ऐश्वर्याला म्हणत असते की अगं ऐश्वर्या, सांग ना तू कसे हे सर्व मॅनेज केले? तेव्हा ऐश्वर्या मात्र आजीला म्हणते की शांत आजी थोडंसं, आणि आपल्या मोबाईलमधील जे जानकी आणि ऋषिकेशचे फोटो आहेत ना लग्नाच्या वेळेचे, ते सर्व फोटो ती ऐश्वर्या आजीला दाखवत असते आणि हे सर्व फोटो माझ्याकडे तर होतेच ना, आणि या फोटोमध्ये दागिने जे काही तिने घालून मिरवलेले आहेत ना, मग तसलेच हुबेहूब दागिने मी माझ्या डॅडांना बनवण्यासाठी सांगितले होते आणि ते बनवून त्यांनी ते दागिने माझ्याकडे पाठवून दिले। मग ते दागिने लॉकर मधून मी काढून घेतले आणि त्या जागी हे दागिने ठेवलेत, आणि जे खरे दागिने होते ना ते कपाटामध्ये साड्या मागे एका थैलीत गुंडाळून ठेवले। तेव्हा आजी म्हणते की अगं शब्बास ऐश्वर्या, पण मला सुद्धा तुझ्यापासून सावधच राहायला हवं, काही सांगता येत नाही की वाद पेटवता पेटवता हुंकर घालून कशी ज्योत तू विजवशील कुणास ठाऊक। तेव्हा ऐश्वर्या मात्र हे बोलणे ऐकून खुश होते आणि आजी माझ्याबद्दलची भीती मात्र मला खूप आवडली। आजी म्हणते की आवडली ना, आणि आजी तर हसते आणि विचारते की मला एक गोष्ट सांग की ते दागिने तू लॉकर मध्ये ठेवलेच कधी? तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की मगाशी नाही का लाईट्स गेल्या होत्या, मग मी लपतछपत घरात आले, पण लाईट्स गेल्या नव्हत्या, मीच घालवल्या होत्या। मी डॅडाला सांगितले होते की मला ते खोटे दागिने पाठवून द्या, मग डॅडाने लगेच ते दागिने त्या माणसाजवळ पाठवून दिले आणि तो माणूस जेव्हा दागिने घेऊन आला त्याच माणसाला मी सांगितले होते की जा आणि तू सर्व लाईट बंद कर। त्याने तिकडे स्विच ऑफ केल्यानंतर लगेच लाईट बंद झाला आणि मी लगेच ते सर्व जे दागिने घेऊन आले होते ते सर्व लगेच घरात घेऊन घुसले आणि गुपचूप जानकीच्या रूम मध्ये गेले आणि तेव्हाच मी या दागिन्यांची आदला बदल केली। तेव्हा आजी म्हणते की काय ग ऐश्वर्या, खरंच किती हुशार आहेस ग तू। पण बिचारी जानकी मात्र, कारण तिने सुमित्राकडून जो मान मिळवला होता, आपलेपणा मिळवला होता, सर्व काही धुळीस मिळाले। जानकी खरंच बेआबरू झाली। तर ऐश्वर्या म्हणते की लवकरच ती बेघर सुद्धा होणार आहे आणि तसेही तिच्याकडे आता कमीच दिवस उरलेले आहेत, आणि जर मला कोणी चॅलेंज दिले तर ते चॅलेंज जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी मात्र स्वस्त बसत नाही, आणि मग त्या माणसाला मी आयुष्यातून उठवते, आणि यावेळेस मात्र तेच होणार, त्याशिवाय मला चैन पडणार नाही। आणि तेव्हा आजीचे लक्ष जाते, तर ती ऐश्वर्याला म्हणते की अगं तुझ्या ते गळ्यातील चैन कुठे गेली? तेव्हा ऐश्वर्या आपल्या गळा पाहते तर तिच्या गळ्यात ती चैन नसते, म्हणून इकडे तिकडे शोधत असते। तेव्हा आजी म्हणते की अगं ऐश्वर्या,
जेव्हा जानकीच्या रूम मध्ये दागिने ठेवण्यासाठी गेली होती, मग तुझी ती चेन तिथे पडली तर नसेल ना? तेव्हा ऐश्वर्या खूपच घाबरते आणि डोक्याला हात लावून म्हणते की माय गॉड. आणि आजी तुम्ही जसे म्हणतात जर खरंच तसे झाले, ती चेन जर खरंच तेथे सापडली, खूप मोठा प्रश्न उभा राहील आणि अवघडच होऊन बसेल. तेव्हा मात्र ऐश्वर्याला तर खूप टेन्शन येते. तेव्हा आजी म्हणते की ती चेन जर जानकीच्या हाती लागली तर मग अवघडच होईल. मात्र त्या चैनीच्या भीतीने ऐश्वर्याची पूर्णपणे घाबरगुंडी उडते. त्यानंतर इकडे जानकी आपल्या रूममध्ये विचार करतच उभी असते, इकडे तिकडे फिरत असते. तेव्हा मात्र ऋषिकेश तिला म्हणत असतो की अगं जानकी तू चालून चालून थकशील आणि विचार करू करू दमशील. आणि तेवढ्यात जानकीच्या ज्या एऱ्याझाऱ्या चालू असतात तर तेव्हा तिच्या पायाखाली ती चैन आलेली असते, परंतु जानकीचे मात्र त्या चैनीकडे लक्ष जात नाही. ऋषिकेश तिला म्हणत असतो की अगं जानकी चालून चालून पाय तर दमतील, डोकं सुद्धा. तर लगेच जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, भिरभिरणारे पाय थांबतील पण गरगरणारे मन कसे थांबवू? काल रात्री माझा डोळ्याला डोळा लागला नाही, सतत मनात एकच भीती असत होती की घरामध्ये कोणतं तरी विघ्न येणार आहे म्हणून. काल ऐश्वर्याने जे काही केले तर त्यापेक्षा आणखीन मोठं काहीतरी करेल असे मला वाटते, याची भीती वाटते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगोदर तू शांत हो, काल जे काही घडले त्यावर आरोप करण्यासाठी आणि तिला प्रतिउत्तर देण्यासाठी आपल्याकडे कुठलाही पुरावा नाही. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश पुरावा मी शोधे, तिचा हा खरा चेहरा सर्व जगासमोर मी घेऊन येणार आहे, शिवाय मला चेन पडणार नाही. तर ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी असे म्हणून नाही चालणार. आपल्या पराभवापेक्षा शेतकऱ्यांवर जी परिस्थिती आज आपल्यामुळे उद्भवली ते खूप मोठी आहे. काही करून आजची आज आपल्याला पैसे भरावेच लागतील, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आणि त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम होईल की हे सर्व नानांना कळेल. तेव्हा जानकी म्हणते की नाना, पण नानांना हे सर्व कोण सांगेल? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की पारिक काका. अगं जानकी, नाना आणि पारिक काका हे खूप जुने मित्र आहेत, त्यांचे खूप चांगले संबंध सुद्धा आहेत. जो काही प्रकार घडला तो पारिक काकांनी नक्की नानांना सांगितला असेल. जानकी अगं चुकीच्या पद्धतीने नानांना हे सर्व जर कळले असेल तर खरंच नाना खूप रागवतील, त्यांना खूप मोठा धक्का बसेल. आणि तेवढ्यात नानांचा आवाज येतो की ऋषिकेश, जानकी म्हणून. नाना जोरजोराने ओरडून त्या दोघांना आवाज देतात आणि त्याच वेळेस ते दोघे जेव्हा बाहेर येतात तर ती चैन ही दरवाजातच पडलेली असते. तेव्हा नाना हे खाली आवाज देत असतात तर ऋषिकेश आणि जानकी बाहेर येतात. नाना असे म्हणतात तर नाना म्हणतात की खाली या अगोदर. तेव्हा सारंग सुद्धा दरवाजा उघडून बाहेर येतो. सुमित्रा सुद्धा नानांचा आवाज ऐकते आणि ती सुद्धा बाहेर येते. तेव्हा सर्वजण बाहेर आल्यानंतर नाना हे ऋषिकेशला आणि जानकीला म्हणतात की या, असे समोर या. तेव्हा ऋषिकेश खूप पूर्णपणे घाबरलेला असतो. तो नानांना विचारतो की नाना काय झाले? तेव्हा नाना म्हणतात की काय झाले, काय प्रकार आहे हा सर्व? तर तेवढ्यात ऐश्वर्या सुद्धा हा रूमच्या बाहेर येते आणि हे सर्व ऐकत आणि बघत असते. तेव्हा नाना म्हणत असतात की काय त्या पारिकरांना तुम्ही खोटे दागिने दिले? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाना, माझ्यावर विश्वास ठेवा, ते दागिने कसे असे बदलले ते खरंच मला माहिती नाही, माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. तेव्हा नाना म्हणतात की पण असे दागिनेपर्यंत मजल गेलीच कशी? ही बेअक्कल कोणी चालवली? शेतकऱ्यांना पैसे द्यायचेच होते तर माझ्या अकाउंट वरून द्यायचे. अरे तुझ्याकडे तर माझे चेकबुक आहे, अगदी सही केलेले सुद्धा, मग प्रॉब्लेम कुठे आला? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाना अहो तुमची परवानगी नाही, मग तुमचे पैसे मी कसे घेऊ? तेव्हा नाना खूप चिडलेले असतात. नाना म्हणतात की अरे आपली अब्रू वेशीवर टांगण्यापेक्षा तसे केले असते तर खरंच खूप बेस्ट झाले असते. अरे ऋषिकेश, कंपनी तर तूच चालवतो, मग जर उद्या आणखीन एखादे असे संकट आले तर त्यावेळेस तुम्ही काय विकणार आहात? अंगावरचे कपडे का घरातील भांडी कुंडी? म्हणून नेहमी मी सर्वांना सांगत असतो की व्यवहार हा डोकं लावून करायचा असतो. ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होत असतो आणि गालातल्या गालात ती हसत सुद्धा असते. नाना म्हणतात की संसार हा मन लावून करायचा असतो, मग त्यात तुम्ही गल्लत का केली? अरे दागिने गहाण ठेवण्यासाठी दिले आणि ते पण खोटे. अरे सगळ्या गावात या गोष्टीची चर्चा सुरू आहे. तेव्हा मात्र जानकीच्या डोळ्यात खूप पाणी येते आणि ऋषिकेशला सुद्धा खूप वाईट वाटत असते, परंतु ऐश्वर्या मात्र एकटी तेवढी हसत असते. नाना म्हणतात की ऋषिकेश, जानकी तुम्ही तर माझा अभिमान होता, पण आज जे काही तुम्ही वागलात ना त्यामुळे अख्ख्या गावात माझी मान खाली गेली. तेव्हा नाना इतके भडकतात आणि रागानेच आपली बॅग घेऊन आतमध्ये निघून जातात. तेव्हा सुमित्रा सुद्धा नानांच्या मागे जाते. ऋषिकेश म्हणत असतो की नाना प्लीज ऐकून तरी घ्या, परंतु नाना हे ऐकत नाही आणि डायरेक्ट रूम मध्ये निघून जातात. तेव्हा जानकी खूप रडत असते आणि ती ऋषिकेशच्या पाठीवर हात ठेवते. तेव्हा ऋषिकेश जानकीच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो. ऐश्वर्या आणि आजी हे बघतच असतात. ऋषिकेश जानकीला आधार देतो, परंतु आजी आणि ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होतो. त्यानंतर इकडे
इकडे नाना हे आपल्या रूममध्ये खूप चिडलेले असतात आणि इकडे तिकडे टेन्शनमध्ये एऱ्या झऱ्या मारत असतात. तर सुमित्रा त्यांना म्हणत असते की अहो शांत व्हा, पाणी तर प्या. तेव्हा नाना रागवून म्हणतात की विष दे टाकून त्यात, मी पितो. सुमित्रा म्हणते की काय हो, का असे अभद्र बोलता. तेव्हा नाना म्हणतात की सुमित्रा अगं मग काय बोलू, पारिक माझा जीवाभावाचा मित्र आहे, अगं तो तर त्याचा उद्योगधंदा आहे, मग त्याला फसवले तर कसे चालेल. अगं जरी तो मित्र असला पण जे काही तो मला बोलला ना त्या खरंच खूप जीवाला लागले. तुमच्या मुलामुळे आणि सुनेमुळे आमचा जुन्या ग्राहकावरचा विश्वासच उडाला. त्यावेळेस गुंजभर जर सुद्धा सोनं घ्यायचं असेल तर ते 10 वेळा मला तपासून पाहावे लागेल असे ते मला म्हटले. तेव्हा नाना खूप चिडतात. तर सुमित्रा सुद्धा म्हणते की हो, माझी तर मतीच खुंटली. मला तेच कळत नाही की ऋषिकेश आणि जानकीने हे खोटं दागिने देण्याचा का म्हणजे प्रयत्न केला, का नाटक केलं. तर नाना म्हणतात की नाटक म्हणजे. तेव्हा घडलेला सर्व प्रकार सुमित्रा ही नानांना सांगते की ते दागिने जानकी बहिणींनी पारक भाऊंना कसे दिले आणि ते दागिने जेव्हा हे खोटे आहे हे सिद्ध झाले तर तेव्हा जानकीच्या कपाटामध्ये ते दागिने सापडलेत. हे सर्व जेव्हा नानांना कळते तर नानांना खूप मोठा धक्का बसतो. तर सुमित्रा म्हणते की अहो इतक्या वर्ष जानकी एकटीच आपल्याकडे सून म्हणून होती, म्हणून जानकीचे फार कौतुक होत होते आणि मोठेपणा जायचा तो ऋषिकेशकडे. आता काय झाले माहिती आहे का तुम्हाला की अवंतिका सुद्धा आली आणि मुख्य म्हणजे ऐश्वर्या सुद्धा आली. त्यामुळे जानकीचं वागणं मात्र पूर्ण बदलले आणि ऋषिकेश मात्र ज्या दिवशी त्याला कळले की त्याची खरी आई पार्वती आहे तेव्हापासून मात्र तो माझा राहिलेला नाही. उठसूट तो माझ्या मुलांच्या चुका शोधतो आणि त्यांच्यावर ओरडतो. तेव्हा नानांना खूप राग येतो. नाना म्हणतात की काय माझा मुलगा. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो सारंग, त्यांनी सयाजी भाऊंना कमिटीवर नेमले आणि सयाजी भाऊंनी वाटेल तसे भाव वाढवले. आपल्या सारंगला याबद्दल काही माहिती नव्हते, तो नवीनच होता, मग त्याच्या हातातून ही चूक घडली. तेव्हा नाना म्हणतात की परत सांग की तू काय म्हणाली, कसली कमिटी, रितसर सांग की मला नेमकं काय घडले ते. तेव्हा सारंगला त्यांनी ऑफिसला कसे पाठवले आणि ते पण ऐश्वर्याच्या सांगण्यावरून. हे सर्व जेव्हा ती सुमित्रा नानांना सांगते तर नानांना ते ऐकून आणखीन टेन्शन येते. नाना तर डोक्याला हात लावूनच घेतात. त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि जानकी बाहेर आलेले असतात. तर ऋषिकेश हा खूप डिस्टर्ब असतो. तर तो म्हणतो की काल आई माझ्यावर चिडली होती आणि आज नाना मात्र. अगं की आतापर्यंत नाना कधीही इतके माझ्यावर चिडले नव्हते. अगं त्यांना त्रास होऊ नये म्हणून काही गोष्टी ठरूनच मी त्यांच्यापासून लपवल्या होत्या, पण त्याचे हे असे उलट परिणाम होतील असे वाटले नव्हते. तेव्हा जानकी म्हणते की अहो ऋषिकेश पण तुमची चूक नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, अगं माझ्यामुळे नानांचा अपमान झाला, त्यांचं मन दुखावले गेले आणि आता हे सर्व मलाच नीट करावे लागेल. अगं मी ते करेल. अगं जानकी, गहाण टाकलेले दागिने एक वेळ सोडता येतात, पण एखाद्याचा विश्वास गमावला तर तो सहजासहजी परत नाही मिळवता येत. त्यामुळे आता काही न बोलता मला हे सर्व शांत राहून करावे लागेल. शेतकऱ्यांसाठी जे काही पैसे लागतील ते सर्व पैसे मी उभा करेल. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, ही रक्कम खूप मोठी आहे आणि वेळ तर आपल्याकडे खूप कमी आहे. शेतकऱ्यांना मात्र आजच्या आजच पैसे द्यायचे. मी तुम्हाला एक सुचू का की जसे नाना आपल्याला सांगितले तसे, आणि जर आपण नानांच्या अकाउंट मधील पैसे दिले तर. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, एक तर नानांना माझ्यामुळे खूप त्रास झाला आणि जर त्यांच्याकडून जर पैसे घेतले तर माझ्या मनाला ते गिल्ट लागेल. त्यामुळे तू काळजी करू नको, हा प्रश्न मी सोडवेल. कारण जानकी गोष्टी फार टोकाला गेल्यात. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी पुढे एक खूप मोठे टेन्शन उभे राहते. यातून कसा मार्ग काढायचा हेचा विचार करत असतात. तर नाना सुद्धा त्यांच्यावर खूप भडकलेले असतात. परंतु आता नानांना जेव्हा समजते की हे सर्व ऐश्वर्यामुळे झाले तेव्हा मात्र ऐश्वर्याला त्याचा जाब ते विचारणार असतात. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी ही नानांच्या रूममध्ये आलेली असते. तर नाना हे जानकीला म्हणत असतात की आपल्या घरामध्ये ही टेन्शनची ही अदृश्य रेषा कोणी ओढलेली आहे. तर जानकी म्हणते की ऐश्वर्याने. तेव्हा मात्र नानांना खूप मोठा धक्का बसतो. तर ऐश्वर्या जेव्हा हे दोघे बोलत असतात तर ते चोरून ऐकत असते. जानकी म्हणत असते की आपलं घर उद्ध्वस्त करण्यासाठी ऐश्वर्या इथे आलेली आहे. तेव्हा नाना हे ऐश्वर्याला पकडतात आणि ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनी जे काही म्हणालात ना, तेव्हा मात्र नाना म्हणतात की ते सर्व खरं आहे. थांब, आता तुझा जो काही फैसला आहे ना तो सगळ्यांच्या समोरच कर. तेव्हा नाना खाली जायला निघतात. परंतु जानकी ही नानांच्या मागे आणि
ऐश्वर्याच्या मागे असते. तर ऐश्वर्या लगेच नानांना जिन्यावरून ढकलून देते. तेव्हा नानांना जबर असा मार लागतो. नाना जोरात म्हणतात की जानकी, तर नाना ही जिन्यावरून खाली येतात. जानकी जोरात नाना असे ओरडते. तेव्हा तोपर्यंत सर्वजण धावतच आलेले असतात आणि नानांजवळ येतात. तर ऐश्वर्या लगेच जी नानांच्या अंगावर शाल असते तर ती जानकीच्या हातावर फेकते. तेव्हा ऐश्वर्या सर्वांसमोर मुद्दाम रडण्याचे नाटक करते आणि जानकी वहिनींनी नानांना खाली ढकलले असे सर्वांसमोर म्हणते. तेव्हा जानकी खूप भडकते आणि तोंडाला येईन ते ऐश्वर्या बोलू नकोस. तेव्हा जानकी धावतच नानांजवळ यायला निघते तर लगेच तिला सुमित्रा अडवते. सुमित्रा म्हणते की थांब. तेव्हा मात्र आता सुमित्राने पुन्हा जानकीवरच नानांना ढकलून दिल्याचा ऐश्वर्याच्या सांगण्यावरून आरोप घेतलेला असतो. तेव्हा आता जानकी ऐश्वर्याचे हे कारस्थान सर्वांसमोर कसे घेऊन येते आणि ऐश्वर्याला कसा धडा शिकवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.